हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आर्थरायटिस म्हणजे काय, आर्थरायटिसचे प्रकार, आर्थरायटिसची लक्षणे, आर्थरायटिसचे उपचार आणि उपाय याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर मग पाहूया आर्थरायटिस म्हणजे काय। आर्थरायटिस हा सांध्यांमध्ये सूज येणे किंवा जळजळ होण्याचा त्रास आहे। यात सांध्यांमध्ये वेदना, कडकपणा आणि हालचालीवर मर्यादा येतात। ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते, परंतु प्रामुख्याने वृद्धांमध्ये अधिक दिसते। पुढचा पॉइंट आहे आपला आर्थरायटिसचे प्रकार। एक आहे ऑस्टिओआर्थरायटिस। ऑस्टिओआर्थरायटिस हा सर्वात सामान्य प्रकार आहे। सांध्यांमधील कुर्च्या म्हणजे कार्टिलेज झिजल्यामुळे हाडे थेट एकमेकांवर घासतात, ज्यामुळे वेदना होतात। गुडघे, कंबर, मानेचे सांधे आणि हातावर परिणाम होतो। दुसरा प्रकार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस। रुमॅटॉइड आर्थरायटिस ही एक ऑटोइम्यून समस्या आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या सांध्यांवर हल्ला करते। यामुळे सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि कडकपणा जाणवतो। तिसरा प्रकार आहे गाऊट। सांध्यांमध्ये युरिक ऍसिडचे स्फटिक जमा होऊन अचानक तीव्र वेदना आणि सूज येते। प्रामुख्याने मोठ्या बोटाच्या सांध्यावर परिणाम होतो। चौथा प्रकार आहे सोरायटिक आर्थरायटिस। सोरायसिस असलेल्या रुग्णांमध्ये हा प्रकार होतो। यामध्ये सांधे तसेच त्वचाही प्रभावित होते। पाचवा प्रकार आहे अँकोलॉजिक स्पॉन्डिलायटिस। ही समस्या मणक्याच्या सांध्यांमध्ये होते, ज्यामुळे कंबर आणि मानेमध्ये वेदना आणि कडकपणा जाणवतो। सहावा प्रकार आहे जुवेनाइल आर्थरायटिस। लहान मुलांमध्ये होणारा संधिवात प्रकार, ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि थकवा येतो। पुढचा आपला पॉइंट आहे आर्थरायटिसची मुख्य लक्षणे। एक आहे गुडघ्यामध्ये वेदना। विशेषतः चालताना, जिने चढताना किंवा उतरताना दुखणे भरपूर प्रमाणात जाणवते। सतत जळजळ किंवा सूज, गुडघ्याभोवती सूज येणे, कडकपणा, सकाळी उठल्यावर गुडघ्यामध्ये हालचाल करणे कठीण होते। सांध्यांमध्ये आवाज, सांधे हलवल्यावर खटखट आवाज होणे, हालचालीवर मर्यादा, सांध्यांना वाकवणे, पसरवणे आणि कठीण होते। थकवा आणि अशक्तपणा, विशेषतः रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये। पुढचा मुद्दा आहे आपला आर्थरायटिसची कारणे। पहिला आहे वाढते वय। वय जसजसे वाढते तसतसे सांध्यातील कुर्च्या वाढते। दुसरा आहे जास्त वजन। वजन जास्त असल्यास सांध्यावर अधिक दाब येतो। तिसरा आहे जखम। जुनी दुखापत आर्थरायटिसचा धोका वाढवते। चौथा आहे अनुवंशिकता। कुटुंबामध्ये कोणालाही समस्या असल्यास तुमच्यातही ती होण्याची शक्यता असते। पाच आहे युरिक ऍसिडचे वाढलेले प्रमाण, गाऊटचं मुख्य कारण आहे। आणि सहावा आहे ऑटोइम्यून प्रतिक्रिया। शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली सांध्यावर हल्ला करते, उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिस। पुढचा आपला पॉइंट आहे आर्थरायटिस वरील उपचार। एक आहे घरगुती उपाय। हळदीचे दूध। हळदीतील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म वेदना कमी करतात। गरम व थंड पाण्याचा वापर। वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याने शेक आणि नंतर थंड पाण्याने शेक द्या। तेलाची मालिश। तिळाचे किंवा मोहरीचे तेल गरम करून सांध्यांना हलक्या हाताने मालिश करा। अळसीचे सेवन। अळसीमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते, जे सांध्यांना पोषण देते। इंजेक्शन्स। जास्त वेदनांसाठी स्टिरॉइड किंवा हायलोरॉनिक ऍसिड इंजेक्शन। शस्त्रक्रिया। सांधे बदलण्याची किंवा फ्युजन करण्याची प्रक्रिया गंभीर स्थितीत उपयोगी ठरते। आर्थरायटिसची प्रतिबंधात्मक उपाय। एक आहे नियमित व्यायाम करा, योगासने आणि स्ट्रेचिंग। वजन नियंत्रणात ठेवा। संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि ओमेगा 3 असलेले पदार्थ असावेत। सांध्यावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या। योग्य पद्धतीने बसणे आणि उभे राहणे याकडे लक्ष द्या। या पूर्ण व्हिडिओमधून असा निष्कर्ष निघतो की आर्थरायटिसची समस्या योग्य वेळी लक्ष दिल्यास नियंत्रणात आणता येते। जीवनशैलीतील बदल, योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास दीर्घकालीन आराम मिळतो। जर तुम्हाला सांध्यांशी संबंधित कोणताही आजार असेल तर त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या। तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी राहा।